मित्रांनो, लॉगॅरिथम विषयी आपण पाहतोय. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लॉगॅरिथमिक फॉर्मचा एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा करायचा किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म असेल तर त्याचा लॉगॅरिथम फॉर्म कसा करायचा याच्याविषयी आपण पाहिलं. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लॉगॅरिथमची व्हॅल्यू कशी फाइंड करायची, एखादा जर लॉगॅरिथम दिला असेल तर त्याची व्हॅल्यू फाइंड कशी करायची ते आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहे. चला तर एक्झाम्पल्स थ्रू आपण समजून घेऊया कसं लॉगॅरिथमची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजे आता आपल्याला माहित आहे की लॉगॅरिथम फॉर्म आपण कसा लिहितो. सपोज a⁻x = y असं फंक्शन असेल तर त्याचा लॉगॅरिथम फॉर्म काय लिहितो आपण, log y to the base a log y to the base a = हे रेस टूची जी व्हॅल्यू असते ती त्या लॉगॅरिथमची व्हॅल्यू असते किंवा लॉगॅरिथमचा आन्सर असते. आता याच्याविषयी आपण एक्झाम्पल्स बघूया. त्यामध्ये लॉगॅरिथमची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सो क्वेश्चन असा असू शकतो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॉगॅरिथम. फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॉगॅरिथम. आता एक्झाम्पल बघूया. एक पहिलं एक्झाम्पल. तर एक्झाम्पल असं आहे, log 625 to the base 5 या लॉगॅरिथमची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो कशी व्हॅल्यू फाइंड करायची, आता हे लॉगॅरिथम आहे, हे याच्याबरोबर कम्पेअर करायचं आणि याच्या फॉर्ममध्ये लिहायचं आधी. सो log 625 to the base 5 = काय आहे, x. ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आता याच्याबरोबर जर कम्पेअर केलं आपण आणि या फॉर्ममध्ये जर मांडलं तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळू शकते. मग आता याच्याबरोबर कम्पेअर करूया आपण. कम्पेअर विथ log y to the base a = x. x आहे, y आहे 625 आणि a आहे 5. सो आपण आता या फॉर्ममध्ये लिहूया a⁻x = y. सो a काय आहे, 5 रेस टू एक्सच आहे, y किती आहे इथं, 625. आता मला असं करायचं आहे की 5 तेच सेम इकडे 5 आलं पाहिजे आणि एक्सच्या जागेवर त्या 5चा रेस टू काहीतरी आला पाहिजे. मग 625ला 5 मध्ये कन्वर्ट करायचं. मग 5x = 625. 5 किती केल्यानंतर 625 येतं. कॅल्क्युलेटर तुम्ही वापरू शकता, इंजिनिअरिंग स्टुडंट असाल तर कॅल्सी वापरून डायरेक्ट तुम्ही हे काढू शकता. पण आता कसं काढायचं, 5 × 5 25, 5चा स्क्वेअर 25, 5चा क्यूब किती असतोय, इंटू त्याला 5 केलं तर 125 आणि परत 5⁴ केलं तर 125 × 5 म्हणजे 625. म्हणजे हे आन्सर किती आहे, 5⁴. सो 5 सेम आहे दोन्हीकडं. मग x पण x आणि हे रेस टू पण सेम असणार आहे. ठीक आहे. मग x = काय येणार, हे रेस टू आहे ते 4. म्हणजेच लॉगॅरिथमची व्हॅल्यू काय आली, log 625 to the base 5 = x होतं, म्हणजेच 4. हे लॉगॅरिथमचं आन्सर. तर असं तुम्ही लॉगॅरिथमची व्हॅल्यू फाइंड करू शकता. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. log 81 to the base 3. आता या लॉगॅरिथमची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे. कशी फाइंड करायची बघा. या लॉगॅरिथमला आधी आपल्या लॉगॅरिथम फॉर्ममध्ये लिहून घ्या. log 81 to the base 3 = x. आता log y to the base a = x ह्याच्याबरोबर कम्पेअर करा. मग a बरोबर काय आहे, 3, y म्हणजे काय 81 आणि x म्हणजे x आहे. आता ते या फॉर्ममध्ये लिहा a⁻x = y. सो a म्हणजे किती आहे, 3, x म्हणजे xच आहे, y म्हणजे किती आहे, 81. आता 81ला तुम्ही असं कन्वर्ट करायचं की ते 3 झाले पाहिजे. मग 3x आता 3चा स्क्वेअर किती असतोय, 9. 3 म्हणजे 3चा क्यूब किती असतोय, 27. आणि परत 3चा अजून एक रेस टू जर वाढवला आपण, 27ला इंटू अजून 3 केलं तर 81 आन्सर येते. म्हणजे 3⁴ किती असते,
81. कॅल्शीमध्ये टाकून हे येतंय का ते एकदा खात्री करून घ्यायची, म्हणजे आन्सर आपलं चुकणार नाही. सो 3 3 सेम आहे, म्हणजे काय राहिलं, x आणि 4 पण काय असणार, सेम असणार. म्हणजे x इज इक्वल टू आन्सर येणार 4. म्हणजे लॉगॅरिथमची व्हॅल्यू किती आली, log 81 टू द बेस 3 इज इक्वल टू 4. दिस इज आन्सर. 2 मार्कला फक्त सिंपल हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. अजून एक एक्झाम्पल बघू. log 4 टू द बेस 16. log टू द बेस 16 या लॉगॅरिथमची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. सो आपल्या फॉर्ममध्ये आधी लिहून घ्या, log 4 टू द बेस 16 इज इक्वल टू x. आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, लॉग कम्पेअर करायचं, log y टू द बेस a इज इक्वल टू x याच्या बरोबर. सो a म्हणजे काय इथं 16, y म्हणजे काय दिसतंय 4 आणि x म्हणजे xच आहे. सो आपल्याला पाहिजे या फॉर्ममध्ये a रेस टू x इज इक्वल टू y. सो a किती आहे इथं 16, x xच आहे, इज इक्वल टू y किती आहे इथं 4. आता उलटं झालं, इकडं सोपं होतं, इकडं जे होतं तीच संख्या इथं घ्यायची आणि कन्वर्ट करायचं, ते सोपं होतं. पण आता इथं उलटं झाले, थोडं वेगळं झाले. बेसला मोठी व्हॅल्यू असल्यामुळं इथं इकडच्यापेक्षा वेगळा प्रॉब्लेम हा तयार झालेला आहे. आता बघा, मी 4च्या फॉर्ममध्ये करतो कन्वर्ट. आता 4 इंटू 4 म्हणजे 4चा स्क्वेअर 16 असतोय, बरोबर. 4चा वर्ग, 4चा वर्ग 16. मग 4चा स्क्वेअर केला मी आणि हे x आहे तसंच आहे, इज इक्वल टू 4 आणि रेस टू काय नसेल तर काय असतं 1. 4 4 सेम आलं, म्हणजेच वरचं पण रेस टू पण काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे 2x इज इक्वल टू 1. मग x इज इक्वल टू किती येणार, हे 2 इकडं डिवाइड होणार, 1 डिवायडेड बाय 2, म्हणजे x ची व्हॅल्यू आली 1/2. म्हणजे लॉगॅरिथमची व्हॅल्यू काय आली, log 4 टू द बेस 16 इज इक्वल टू 1/2. हे आन्सर आहे. सिम्पल आहे कन्सेप्ट, फक्त लॉगॅरिथमची व्हॅल्यू काढायची. अजून एक प्रॉब्लेम घेऊ आणि नंतर तुम्हाला सॉल्व करायला प्रॉब्लेम आपण देणार आहे. एवढे प्रॉब्लेम सॉल्व केले की ही कन्सेप्ट आपली क्लिअर होते. सो log 64 टू द बेस 16 या लॉगॅरिथमची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. सो आपल्या फॉर्ममध्ये लिहून घ्या, log 64 टू द बेस 16 इज इक्वल टू x. कम्पेअर करा, log y टू द बेस a इज इक्वल टू x. सो a इथं आहे 16, y आहे 64 आणि x आहे xच. नाव आता आपल्याला पाहिजे कोणत्या फॉर्ममध्ये, a रेस टू x इज इक्वल टू y. सो या फॉर्ममध्येला a म्हणजे आहे 16, x म्हणजे xच आहे, इज इक्वल टू y म्हणजे आहे 64. सो कसं येणार आता बघा, 16चा स्क्वेअर किंवा क्यूब 64 येत नाही, बरोबर. म्हणजे काहीतरी छोटी व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. तर मी 4 रेस टूच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. सो 16 म्हणजे काय, 4चा स्क्वेअर आहे. सो 4चा स्क्वेअर आणि हे x आहे तसंच, इज इक्वल टू हे पण 4 रेस टूच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. सो 4चा क्यूब असतोय 64. 4चा क्यूब किती असतोय 64. सो 4 4 सेम आलं, म्हणजेच रेस टू पण सेम असणार. सो 2x इज इक्वल टू 3. म्हणजे x इज इक्वल टू किती येणार, हे 2 इकडे डिवाइड होणार 3/2. 3/2. सो लॉगची व्हॅल्यू काय आली लॉगॅरिथमची, log 64 टू द बेस 16 इज इक्वल टू 3/2. असं सिम्पल प्रॉब्लेम आहे. आता अशा टाईपच्या तुम्ही भरपूर प्रॉब्लेम सोडवू शकता. मित्रांनो, या टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला सोडवण्यासाठी मी देतो आणि त्यानंतर अजून 2 डिफिकल्ट प्रॉब्लेम आहेत त्यातले, ते आपण सॉल्व करूया. आता अशा टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी एक्झाम्पल, log 5 टू द बेस 125 याची व्हॅल्यू तुम्ही फाइंड करू शकता.
याच प्रोसिजरनं जायचं आहे. लॉग 512 टू द बेस 8 याची व्हॅल्यू पण फाइंड करू शकता तुम्ही. तसंच लॉग 6561 टू द बेस 9 हेही फाइंड करू शकता. अजून लॉग 4096 टू द बेस 4 हेही फाइंड करा. आणि लॉग 1/9 टू द बेस 3 हेही तुम्ही फाइंड करू शकता. ओके, हे सिंपल प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मित्रांनो, यातलाच अजून एक 2 डिफिकल्ट प्रॉब्लेम आहेत, ते पण आपण बघूया. खरं तर डिफिकल्ट नाहीत, ते सोपेच प्रॉब्लेम आहेत. फक्त त्यामध्ये रूट वगैरे असं काहीतरी आलं की आपल्याला वाटतं डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे, पण तो सोपा प्रॉब्लेम असतो. बघा, एक्झाम्पल असं एक्झाम्पल आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॉग 2 टू द बेस 2. बघा, असं काहीतरी वेगळं बघितलं की आपल्याला वाटतं अवघड प्रॉब्लेम आहे, पण हा अवघड प्रॉब्लेम नाही, एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. कसा सॉल्व्ह करायचा ते बघा. आपल्या प्रोसिजरनं जायचं, प्रोसिजर सोडायची नाही. म्हणजे आपल्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. लॉग 2 टू द बेस 2 आणि याला बेस आहे 9 बेस आहे त्याला. हां, ओके, 9 बेस आहे. इज इक्वल टू आपण काय लिहितो, एक्स. आपल्याला पाहिजे कोणत्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू, कम्पेअर करूया. लॉग वाय टू द बेस ए इज इक्वल टू एक्स. सो इथं ए आहे 9, वाय आहे हा ब्रॅकेट आणि एक्स म्हणजे एक्सच आहे. आपल्याला पाहिजे ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय या फॉर्ममध्ये. सो ए काय आहे 9, एक्स काय आहे एक्सच, इज इक्वल टू वाय काय आहे लॉग 2 टू द बेस 2. आता आपल्याला लॉगॅरिथमचा एक रूल माहीत आहे की कोणत्याही संख्येचा लॉग आणि त्याचा बेस जर सेम असेल तर त्याची व्हॅल्यू किती असते लॉगची, 1. संख्या आणि बेस सेम असेल तर त्याची व्हॅल्यू असते 1. इथं लॉग 2 टू द बेस 2 किती असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजे 9 रेस टू एक्स इज इक्वल टू 1 आन्सर येणार. आता 1 कधी येतं, कुठल्याही संख्येचा आपल्याला रेस टूच्या फॉर्ममध्ये पाहिजे. म्हणजे इकडे 9 आहे तर इकडं सुद्धा 9 पाहिजे. मग 9 रेस टू काय केल्यानंतर 1 व्हॅल्यू येईल. 9 रेस टू 0 केलं तर किती असतं, 1. कोणत्याही संख्येचा रेस टू 0 असेल तर त्याचं आन्सर असतं 1. कोणतीही संख्या असेल. 2 रेस टू 0 केलं तरी ते 1 असणार. 5 रेस टू 0 केलं तरी ते 1 असणार. x रेस टू 0 केलं तरी ते 1 असणार. तसं 9 रेस टू 0 1. मग ते 1च्या जागेवर मी लिहू शकतो. सो 9 रेस टू x इज इक्वल टू 9 रेस टू 0. सो 9 सेम आहे म्हणजे x इज इक्वल टू काय असणार, 0. एवढं सिम्पल आहे. म्हणजे लॉगॅरिथमची व्हॅल्यू काय आली, लॉग 2 टू द बेस 2 टू द बेस 9 इज इक्वल टू 0. याचा आन्सर आहे 0. ओके, नाव शेवटचा अजून एक यामधला थोडासा डिफिकल्ट वाटणारा क्वेश्चन आहे. सो लॉग, एक्झाम्पल असं आहे, लॉग 12 टू द बेस 2 रूट 3 या लॉगची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. सो कसं फाइंड करायचं बघा. आपल्या प्रोसिजरनं जायचं, आपल्या फॉर्ममध्ये लिहून घ्या. लॉग 12 टू द बेस 2 रूट 3 इज इक्वल टू एक्स. कम्पेअर करा आपल्या फॉर्म बरोबर. लॉग वाय टू द बेस ए इज इक्वल टू एक्स. सो इथं ए किती आहे 2 रूट 3, वाय किती आहे मित्रांनो 12 आणि एक्सच आहे. सो आपल्याला पाहिजे कोणता फॉर्म, ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय. सो एच्या जागेवर लिहा 2 रूट 3, त्याचा रेस टू किती आहे एक्स इज इक्वल टू वाय किती आहे 12. आता हे सेम, हे रेस टू एक्स आहे म्हणजे हे सेम आपल्याला इकडं आलं पाहिजे, असं काहीतरी करायला लागेल. सो आपण करूया 2 रूट 3 रेस टू एक्स इज इक्वल टू, याला मी
डिवाइड करतो 4 × 3 बरोबर. 4 × 3 म्हणजे काय असणार 12. 3 पाहिजे ना आपल्याला, 2 पाहिजे आणि 3 पाहिजे, ते इथून मिळू शकते. आता याचा जर मी रूट घेतला तर काय येईल 2√3 इज इक्वल टू, ह्याचा रूट घेतला आणि त्याचा स्क्वेअर केला, रूट कॅन्सल करायला परत स्क्वेअर करायला लागेल, म्हणजे त्या स्टेपची व्हॅल्यू आहे तशी राहील. मग 4चा रूट घेतला तर काय येणार 2, 3चा रूट घेतला तर √3 आहे तसंच राहणार, आणि ते घेतलेलं रूट जर घालवायचं असेल तर त्याचा काय करायला लागेल स्क्वेअर करायला लागेल. बरोबर. आता बघा आहे तशी व्हॅल्यू परत शिल्लक राहते का ते बघायचं, म्हणजे आपली स्टेप बरोबर आहे असं समजायचं. 2चा स्क्वेअर केला 4 येणार, √3चा स्क्वेअर केला तर 3 येणार, परत 4 त्रिक 12, म्हणजे आपण जे करतोय ते बरोबर आहे. आता 2√3 इकडे पण आहे, 2√3 इकडे पण आहे, म्हणजे वरचं काय असणार रेस टू सेम, म्हणजे x इज इक्वल टू काय आलं 2, म्हणजे लॉगॅरिथमची व्हॅल्यू काय आली 2. सो log 12 to the base 2√3 इज इक्वल टू आन्सर आहे 2. सो असं सिम्पल प्रॉब्लेम आहेत 2-2 मार्कला. कोणत्या टाईपचे हे प्रॉब्लेम होते, लॉगॅरिथमची व्हॅल्यू कशी फाइंड करायची त्याबद्दलचे हे प्रॉब्लेम होते. आता पुढच्या येणाऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लॉगॅरिथमचे काही रूल्स आहेत किंवा बेसिक काही फॉर्म्युले आहेत ते आपण बघणार आहे आणि त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. सो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.